तब्बल 2.5 तासानंतर मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक सुरळीत झालेली आहे। अपघातग्रस्त कीटकनाशकाचा टँकर महामार्गावरून बाजूला करण्यात आलाय। गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झालेला होता। अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होती। प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राजन, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावरच्या हातकंब्या गावाच्या इथे सकाळी 10:30 वाजता हा मोठा अपघात झाला होता। जे कीटकनाशक याचं वाहतूक करणारा हा टँकर हा उलटला होता आणि त्यामुळे जवळपास 4 किलोमीटर पर्यंत हा पूर्णपणे वाहतूक ठप्प होती। आणि आता जर पाहिलं तर 2 ते 2.5 तासानंतर आता मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आहे पुन्हा एकदा सुरळीत झालेली आहे। जर आपण पाहिलं तर कोणत्याही पद्धती जीवितहानी या अपघातामध्ये झाली नसली तरी पण 3 महिन्यातील सलग तिसरी घटना ही आहे। त्यामुळे रखडलेला मुंबई गोवा महामार्गाचा हा प्रश्न असेल। त्यामध्ये जर पाहिलं तर प्रवाशांना जे नोकरदार वर्ग आहे त्यांना देखील ह्या वर्दळीच्या ठिकाणी अपघात झाल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला। पोलीस प्रशासन तसेच आपत्कालीन विभागाच्या या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी देखील क्रेनच्या सहाय्याने आता हा टँकर बाजूला केल्यामुळे वाहतूक पुन्हा एकदा पूर्वपदावर आलेली आपल्याला पाहायला मिळते। 2.5 तासांनी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरळीत झालेली आहे। धन्यवाद राजन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।